सो है गाइज, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। अभी हम हैं आनंद वन में और यहाँ पे हम लोग यहाँ के लोगों से मिलने आए हैं। और यहाँ पे जो आर्किटेक्चर का काम है, बहुत सारे गार्डन्स वैसे जो कुछ भी चीज़ें हम यहाँ पे देखने के लिए आए। और जितनी हमें इंफॉर्मेशन मिलेगी यहाँ की, उतनी हम यहाँ की इंफॉर्मेशन कलेक्ट करेंगे, यहाँ के लोगों से बात करेंगे, यहाँ का रहन सहन पता करेंगे। यहाँ पे बहुत सालों से लोग रह रहे हैं तो उनके बारे में बात करेंगे, उनसे पूछेंगे, सब कुछ इंफॉर्मेशन यहाँ की कलेक्ट करेंगे। तो ब्लॉग को एंड तक ज़रूर देखना। इथलं म्हणजे पहिले जंगल होता इथं काहीच नव्हतं. ढोरं वासरा गोटे गाटे होते. बाबाच्या काळामध्ये सर्व मग साफसफाई झाली. त्याच्यापासून हे आपलं वृक्षारोपण म्हणजे झाडं लावणे, बदका, कोंबड्या, हरणं हे सर्व होते इथं. ससे, बंदर हे सब होते. मग आमचे काम चालू झाले. मग हे मकान बांधणं चालू केले. मग लोकांना राहासाठी मकान केले. मग संडासा केले. त्याच्यापासून हे वाढत 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 चाललं पुढं पुढं. तेव्हापासून हे एवढी साफसफाई झाली नाही. एवढे आता बगीचे झाले. तर नर्सरी आहे. जे झाडं लागले ते येथून नेते. बदकायचं आहे, बदक्या रोपात कोंबड्याचं आहे, बकऱ्या आहे, ससे होते, ससे आहे तिथं, कुत्री आहे. ते आता पण आहे हो, ते तर सर्वच आहे. बाबाच्या रातातलं सर्व आहे येतं. प्राणी कशामुळे म्हणजे काऊन नेले इथून? प्राणी मेले म्हणजे काय आहे, सरकारानं आपलं डुप्लिकेट वाले नाही काय त्यानं सांगितलं जनावर पोसायचे नाही. वगैरे शामरू सामरू गिमरू नेले ना. हेमाल कशाला नेतात त्याचे पाय बांधून गाडीत टाकले ना. त्याचं आहे ना सोडले असते तर ते वाचले असते. त्याचे तसंच ते 3-4 तास लागते, 5-6 तास. हेमाल कसा जायला 8 घंटे लागते. ते मरून गेले गाडीचं. किती वर्ष झाले तुम्ही इथं? मला जवळजवळ 50 वर्ष झाले असेल लोक. 50 वर्ष? या बापू सारखाच येतो. या सारखा असेल मी 30-25 वर्षाचा, 25-30 वर्षाचा तेव्हापासून आम्ही येतो. आता मला 77 चालू आहे. तुम्ही प्रॉपर आम्ही जळगाव जिल्हा खांद्यात ऐराणी भाषा. आयराणी भाषा. सर्व बांधकाम तुमच्या हातचं? आमच्या जातचं 10 मिस्त्री होते ना. 10 मिस्त्र्यापैकी आम्ही एकटाच राहिलो. त्यांनी स्वतः सोबत तुम्ही तुमचे संवाद बाबा सोबत फिरलो आम्ही. नर्मदा गेलो. नर्मदा राहिले ना बाबा काही वर्ष. तिथं गेलो, तिथं राहिलो आम्ही 2-4 महिने. गँगरीन त्याच्यात माकड चावलं, कुत्रं चावलं, साप चावला. 3 वस्तू चावल्या होत्या. गँगरीन होऊन गेलं. तिथे का? हो, गेलोय मी छान आहे. लोक बिरादरी शाळेमध्ये होतो. काय आपलं स्टँड कसं तरी राहायचं. बाबा असेल त्या टाइम लागून असेल बाबा गुरुवार केलंच. बाबा आमच्या देखता हो बाबा ताई. तुम्ही हेच काम हो हेच काम. हे काय बनवतात हे सर्व? हे याची पट्टी विणते. पट्टी? हो. हा. हे घोडीवरच्या गुंटे हा. गुंडून नाही आहे का बाबू. हा. त्याच्यावर गुंटे या कांड्या ठेवून आणि मग ते तिकडे विणते. त्यांनी विनते हो हो दवाखाना वगैरे इकडे हो. दवाखाना काही विकलं वगैरे दवाखान्यात जातो. काही त्रास नाही. हो काही करा. काय बनवत आहे तुम्ही? आपण टाल म्हणतो ना, आंगोल करतो अच्छा. ते टाल बनवतो. आणि इकडे सर्व जे काही काम आहे हे सर्व जे बनत आहे हे सर्व अलग काय? अलग है. नेहार बनते, समनम बेगचं कापड बनते, अच्छा. डस्टर बनते, आसन बनते, नेपकिन बनते. आपली विक्री केंद्र आहे ना, विक्री केंद्र. अच्छा. हा. इकडे विक्री आहे. तिकडले इथलेच का? नाही करतात. मी कलकत्त्यात आहे. कलकत्ता कडून इकडे आले तुम्ही? हा, आता बिमारी झाल्यानंतर काय करू? अच्छा.
मला 14 वर्ष झाले. 14 वर्ष, भरपूर टाइम झाला आहे तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू दिवसभर हे काम करत आहे. हो, 9 वाजता सकाळची, 12 वाजता सुट्टी आहे, नंतर लंचचा टाइम राहतो. हा. 1च्या नंतर 5 वाजता. 1 ते 5 हो. नंतर बंद होईल. हप्त्यातून एक दिवस सुट्टी. बुधवारी सुट्टी राहील. अच्छा. यहाँ के लोगों से हम आज मिले, यहाँ पे सबसे बात की. यहाँ पे सब लोग इतने अच्छे हैं ना, आपको कोई भी कुछ नहीं बोलेगा. लोगों को दिखता नहीं है तभी वहाँ पे लोग काम कर रहे हैं. और हम लोग जो है इतने स्टेबल हो के अच्छे खासे हो के भी हम लोग शर्माते हैं हर चीज से, कुछ भी काम करने से डरते हैं. लेकिन यहाँ पे वैसा कुछ भी नहीं है. अगर आप यहाँ पे एक बार आओगे ना तो आपको लगेगा कि पूरा समझ ही जाएगा कि लोग कैसे काम कर रहे हैं, कैसा रह रहे हैं. आज भी सब लोग यहाँ पे मिलजुल कर रहते हैं, मिलजुल कर सबसे बात करते हैं, सबसे अच्छा रहते हैं.